नमस्कार, राम राम. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ आहे प्रेमावरती. आता प्रेम म्हणजे ते वालं प्रेम नाही जे आपण इतरांवरती करतो, आपल्या घरच्यांवरती करतो, मित्रमैत्रिणींवरती करतो किंवा मग आपल्या बॉयफ्रेंडवरती करतो किंवा आपल्या लाईफ पार्टनरवरती करतो. त्यातलं हे प्रेम नाही. ते प्रेम म्हणजे स्वतःवरती केलेलं प्रेम, म्हणजेच सेल्फ लव्ह. तर आजचा हा व्हिडिओ आहे सेल्फ लव्हवरती. सेल्फ लव्ह म्हणजे आपण स्वतःवरती प्रेम कसं करतो, का करतो, कशासाठी करतो आणि ते केल्यानंतर काय होतं, आपल्या आयुष्यात काय बदल होऊ शकतात, ह्या सगळ्यांवरती आजचा हा व्हिडिओ आहे. आणि तुम्हालासुद्धा जर का स्वतःवरती प्रेम करायला शिकायचं असेल, ते म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा ते आपण शिकल्याच्या नंतर आपल्या आयुष्यात काय काय बदल घडत आहेत, जर का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्हाला आता हा प्रश्न नक्की पडला असेल की सेल्फ लव्ह म्हणजे काय. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःवरती प्रेम करणं, स्वतःसाठी काहीतरी करणं, स्वतःची काळजी घेणं. जसं आपण इतरांची काळजी घेतो, इतरांसाठी काळजी करतो, त्यांची चिंता करतो, तसं आपण स्वतःसाठी करायचं. स्वतःच्या सवयी समजून घ्यायच्या, स्वतःची आवडनिवड समजून घ्यायची, ती जपायची, त्यानुसार स्वतःसाठी काहीतरी करत जायचं. आता तुम्हाला हे तर कळायला असेल की सेल्फ लव्ह म्हणजे काय. पण आता हा प्रश्न नक्की पडला असेल की का करायचा, कशासाठी करायचा, काय गरज आहे, आम्ही तर असेच ठीक आहे. बरं, असं नाही तर तुम्हाला असं वाटत असेल की नाही बाबा, आमच्यावरती खूप प्रेम आहे, आम्ही स्वतःवरती प्रेम करतो, आम्ही सुद्धा सेल्फ लव्ह करतो, असं तुम्हालाही वाटत असेल. पण खरं सांगू, असं नाही आहे. असं अजिबात नाही. जगातल्या कुठल्याही माणसाला विचार, तुझं स्वतःवरती प्रेम आहे का, तो म्हणेल हो आहे माझं प्रेम. पण खरं सांगायचं तर त्याला माहितीच नाही की तो स्वतःवरती प्रेम करतच नाही. बोलण्यापुरती आपण बोलायला बोलतो, पण जसं आपण दुसऱ्यांसाठी पूर्ण स्वतःला वाहून देतो आणि स्वतः त्यांच्यावरती पूर्णपणे प्रेम करायला लागतो, तसं आपण स्वतःवरती करतो नाही. बरं, आता सेल्फ लव्ह का करायचं, स्वतःवरती प्रेम का करायचं हे सांगायच्या आधी मी जेव्हा माझ्या सेल्फ लव्हच्या जर्नीत होते तेव्हा मी एक 4 ओळी म्हणा असं लिहिलं होतं, थोडंसं माझ्या जे मनात आलं होतं ते. तर आज मी इथे तुम्हाला ते वाचून दाखवणार आहे. त्याहून बहुतेक तुम्हाला कळेल की का करायचं असतं सेल्फ लव्ह, पण तरी मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेन. पहिलं आपण ते ऐकूया. तर मी लिहिलेल्या ओळी अशा आहेत की लोगों ने प्यार करना सिखाया, लोगों से प्यार करना सिखाया, मैंने प्यार करना सीखा लेकिन मुझसे प्यार करना नहीं सीखा. आय होप आत्ता तरी तुम्हाला समजलं असेल सेल्फ लव्ह का करायचं. ओके, मी अजून एक लिहिलेली आहे, तुम्हाला लगेच तर दुसरी अशी आहे की आज फिर से होगी प्यार की बातें, पर किसी और से नहीं, खुद से तलाशेंगे खुद से खुद का रिश्ता, दूसरों की नहीं करेंगे आशा, क्योंकि हमें है जीने की अभिलाषा. तर ह्या आहेत मी लिहिलेल्या काही ओळी. तर जेव्हा मी माझ्या सेल्फ लव्हमध्ये होते तेव्हा मी ह्या ओळी लिहिल्या. पण तुम्हाला पहिली ओळ ऐकून, पहिल्या ज्या मी 4 ओळी ऐकवल्या त्या ऐकून तुम्हाला नक्की कळालं असेल की स्वतःवरती प्रेम का करायचं. कारण आपण आयुष्यभर दुसऱ्यांवरती प्रेम करत राहतो. कधी आपल्या आईबापांवरती, कधी बहीण भावांवरती, कधी मित्रमैत्रिणींवरती, कधी आपल्या लाईफमध्ये कोणीतरी दुसरं येतं आणि मग आपण त्याच्यावरती प्रेम करायला लागतो. पण नेहमी आपण दुसऱ्यांवरतीच प्रेम करतो, स्वतःवरती नाही. आणि म्हणून आपण स्वतःची काळजीसुद्धा खूप कमी घ्यायला लागतो. ही गोष्ट प्रत्येकांवरती लागू होते आणि प्रत्येकांसोबत होते की त्यांना लहानपणापासूनच असं ट्रेन केलं जातं की त्यांनी दुसऱ्यांवरती प्रेम करावं, दुसऱ्यांचीच काळजी घ्यावी. आणि जर का कधी त्यांनी स्वतःचा विचार केला, स्वतःवरती प्रेम केलं, म्हणजे आपण असं ठरवून नाही करू शकत, आपल्या कृतीतनं ते दिसतं. आपण जे वागतो, जे बोलतो, जे करतो त्यातून ते दिसतं की आपण स्वतःला किती महत्त्व देतो आहे
आणि दुसऱ्याला किती नाही महत्त्व देते किंवा किती महत्त्व देते हे आपल्या कृतीतून कळतं. त्यामुळे लहानपणापासून आपल्याला असं ट्रेन केलेलं असतं प्रत्येकाच्या ब्रेनला. मी असं म्हणत जेंडर वाईज जात नाही मी एक मुलाला किंवा मुलीला, पण मी हे नाही म्हणाले की मुलींना जरा जास्त केलं जातं, कारण की त्यांना लग्न करून दुसऱ्यांच्या घरात जायचं असतं, मग तिथं त्यांना ॲडजस्ट करायचं असतं, सगळं सांभाळून घ्यायचं असतं. त्यामुळे त्यांना मोस्टली जास्त दबावाखाली ह्या गोष्टी ट्रेन केल्या जातात, शिकवल्या जातात की स्वतःचा विचार करणं म्हणजे सेल्फिशपणा आहे, खुदगर्जपणा. नो, ही खूप मोठी भयंकर गोष्ट आहे. आणि मी जेव्हा माझ्या सेल्फ लव्हच्या जर्नीमध्ये होते तेव्हा मी प्रत्येक दिवशी स्वतःच्या आवडीचा स्वतःचा विचार करताना ह्या गोष्टीतनं जायचे की मी सेल्फिशपणा करते आहे, मी काय करते आहे. म्हणजे कोणीतरी मला मदतीचा विचारले आणि त्यावेळी माझं एखादं काम आहे तर मी माझं काम करायला जास्त प्राधान्य देते, जास्त प्रायोरिटी देते, महत्त्वाचं समजते आहे दुसऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी. आणि हे सेल्फिशपणा आहे. पण मी हे नाही समजून घेते की माझं काम माझ्यासाठी किती जास्त महत्त्वाचं आहे, माझ्या आयुष्यात किती जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे असं ट्रेन केलं जातं की दुसऱ्यांचा विचार करणं म्हणजे स्वार्थपणा आहे आणि स्वतःचा विचार करणं म्हणजे सेल्फिशपणा. तर असं काही नाही की ओके, आपण जर का स्वतःचा विचार केला, स्वतःची काळजी घेतली, स्वतःवरती प्रेम केलं तर हा सेल्फिशपणा नाही आहे, हा सेल्फ वर्थ आहे. आपण सेल्फ वर्थी बनतो ह्याच्यापासून. सध्या हे समजून घ्या की स्वतःवरती प्रेम करणं, स्वतःची काळजी घेणं, स्वतःचा विचार करणं हा सेल्फिशपणा नाही. आता तिसरी गोष्ट येते ती म्हणजे अशी की सेल्फ लव करायचं कसं. सेल्फ लव म्हणजे काय आपण समजून घेतलं, सेल्फ लव का करायचं ते आपण समजून घेतलं. बरं, आता आम्हाला सेल्फ लव करायचं आहे, स्वतःवरती प्रेम करायचं आहे, पण करायचं कसं. तर सेल्फ लव करण्यासाठी काही टेक्निक्स आहेत आणि त्यातली सर्वात पहिली टेक्निक म्हणजे सेल्फ केअर. सेल्फ लवची सुरुवात स्वतःची काळजी घेण्यापासूनच केली पाहिजे. का? कारण आपण वर्षानुवर्षे इतरांच्या काळजीत आहोत. स्वतः कसे कपडे घालतो आहे, स्वतः काय खातो आहे, स्वतःच्या शरीराकडे आपलं लक्ष असतं. आपण कसा मेकअप करतो आहे, आपण कसं राहतो आहे, कसं वागतो आहे. बरं, आपली पर्सनॅलिटी काय आपल्याला काहीच माहिती नसतं. आणि ती माहिती करून घेण्यासाठी स्वतःची काळजी घ्यायची. आपल्याला काय आवडतं, काय नाही आवडत ह्याचा विचार करायचा, गोष्टी लिहून घ्यायच्या, थोडासा टाईम काढायचा. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण अशी करू शकतो की ग्रॅटिट्यूड आपण बोलू शकतो, म्हणजे कृतज्ञता व्यक्त करू शकतो आपली. तर ग्रॅटिट्यूड कसं व्यक्त करायचं, कृतज्ञता कशी व्यक्त करायची, कसं कृतज्ञ व्हायचं. थँक्यू बोलू, धन्यवाद बोलू, आभार मानू त्या देवाचे की माझ्याकडे हे सगळं आहे, मी एवढी सुंदर दिसते, मी एवढी छान दिसते, किंवा मग माझी केस खूप छान आहेत, किंवा मी खूप छान डान्स करते, मी खूप छान गाते, मी खूप छान स्वयंपाक करते, मी खूप छान लिहिते. आणि त्या सगळ्यासाठी थँक्यू म्हणायचं. किंवा तुमच्या आयुष्यात असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी थँक्यू म्हणायचं. जसं की माझ्याकडे ही स्क्रंची आहे जी की मला आजच भेटली आणि मी ह्यासाठी खूप जास्त ग्रेटफुल आहे. तर मी असं म्हणेन, असं ग्रॅटिट्यूड व्यक्त करेन की थँक्यू युनिवर्स किंवा थँक्यू देवा, तू मला ही एक छान, मला जशी हवी तशी स्क्रंची दिलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू 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 थँक्यू. तर असं आपल्याला ग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करायची आहे देवाकडे, की आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत, छोट्याहून छोट्या मोठ्याहून मोठ्या सगळ्या गोष्टींसाठी, भले तुम्ही काहीही तुमच्याकडे असू द्या, तुमच्याकडे साधा एक पेन जरी असला किंवा एखादा माचिसचा बॉक्स जरी असला, त्यासाठी सुद्धा थँक्यू बोला. आणि की कोणालाही सहजासहजी त्या गोष्टी भेटत नाहीत, आणि जरी सहजासहजी अवेलेबल असतील तरी त्या आपल्यासाठी आहेत, बहुतेक अजून दुसऱ्या कोणासाठी नसतील. त्यामुळे जे आपल्याकडे जे काही आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी भरभरून धन्यवाद म्हणा, भरभरून कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजे तुम्ही खुश व्हाल, आणि खुश झालात की स्वतःवरती प्रेम कराल. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःवरती प्रेम करण्यासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं. त्यामुळे तुम्ही स्टार्टिंगला मी असं म्हणेल की जास्तीत जास्त भर त्या गोष्टीवरती द्या जी तुमच्यात आहे.
की तुम्ही किती सुंदर दिसता, तुमचे डोळे किती सुंदर आहेत, तुमचे केस किती सुंदर आहेत, तुम्ही किती छान मेकअप करता किंवा तुम्ही मेकअप केल्यावरती किती जास्त छान दिसता. म्हणजे ह्या अशा गोष्टींमध्ये तुम्हाला वाटलं की ह्या गोष्टींचं काय म्हणून, तर त्यासाठी काय कृतज्ञता व्यक्त करायची, काय गोष्टी आहेत या. ऑफकोर्स या आहेत यात. लिपस्टिक मी लावली, माझ्याकडे ती लिपस्टिक आहे. ती लिपस्टिक लावल्यावर मी सुंदर दिसते, सो मी खुश आहे. मला लिपस्टिक लावता येते, माझ्याकडे ती आहे आणि ती लावल्यावरती जास्त सुंदर दिसते. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि तुम्हालासुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे, कारण की त्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्यामधल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त कराल तेव्हा तुम्ही आपोआप स्वतःवरती प्रेम करायला लागा. कारण तुम्हाला कळेल तुमच्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी आहेत आणि किती चांगल्या गोष्टी आहेत. स्वतःवरती जरा लक्ष द्या, स्वतःमध्ये डोकावून पहा. आता सेल्फ लवच्या टेक्निकमधली दुसरी गोष्ट म्हणजे फॉरगिव्हनेस, माफ करणे. तुम्ही पास्टमध्ये तुमच्या भूतकाळामध्ये ज्या काही चुका केल्या असतील, तुम्ही आत्ता ज्या काही चुका केल्या असतील किंवा तुमच्याकडनं काही असं झालं असेल ज्यामुळे तुम्ही खूप दुःखी असाल, सगळ्यांसाठी माफ करा. काही नाही होत, जाऊ द्या. एवढ्या मोठ्या गोष्टी नसतात त्या, की आपल्या आयुष्यापेक्षा तरी मोठ्या नसतातच. आणि असं तरी ठीक आहे, कारण की ते घडून गेलं आहे. आपण मागे जाऊन त्या गोष्टी बदलू शकत नाही. आपण आत्तावरती लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे जे काही घडून गेलं, ज्या काही तुमच्याकडनं चुका झाल्या असतील, ज्या काही गोष्टी तुम्हाला वाईट वाटलं असेल, कोणाचं मन दुखावलं असेल, सगळ्या गोष्टींसाठी स्वतःला माफ करा. आणि फक्त स्वतःलाच नाही तर दुसऱ्यांनासुद्धा. कारण की सेल्फ लवमध्ये स्वतःला माफ करणं जेवढं गरजेचं आहे ना, तेवढं दुसऱ्यांनासुद्धा माफ करणं गरजेचं आहे. कारण की जसं तुम्ही दुसऱ्यांना माफ करून पुढे जाणार नाही, तसं तुम्ही त्याच गोष्टींमध्ये पडून राहाल की ही व्यक्ती मला अशी बोलली, ही व्यक्ती माझ्याशी अशी वागली, ह्या व्यक्तीने मला असं दुखावलं, आणि मग तुम्ही त्याच दुःखात राहाल. मग कसं सेल्फ लव करणार? म्हणजे सेल्फ लव इज इक्वल टू हॅपीनेस इज इक्वल टू सेल्फ लव. तुम्ही हॅप्पी राहाल तर स्वतःवरती खूप प्रेम करू शकाल, आणि तुम्ही स्वतःवरती खूप प्रेम कराल तर तुम्ही हॅप्पी राहाल. आणि त्यामुळेच तुम्ही जर का दुसऱ्यांचा विचार करत राहिलात ना, तर तुम्ही स्वतःवरती अजिबात प्रेम करू शकणार नाही, स्वतःचा विचारच करू शकणार नाही. त्यामुळे दुसऱ्यांचा विचार सोडून द्या, सर्वांना माफ करा, स्वतःलाही माफ करा आणि स्वतःवरती भरभरून प्रेम करायला सुरुवात करा. ओके, तर आता ही जी मी तुम्हाला टेक्निक सांगणार आहे ना, ती खरंच खूप छान आहे आणि मला आवडली आणि माझ्या ह्याच्यामध्ये खूप कामाला आली. ती म्हणजे बाउंड्रीज सेट करणं. एक लक्ष्मण रेखा म्हणतात ना, ती सेट करणं प्रत्येक नात्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कामामध्ये. कारण की बाउंड्रीज सेल्फ करण्याचं एक्झाम्पल म्हणजे जसं की मी आधीसुद्धा बोलले, तसं जर का कोणाला माझी मदत पाहिजे असेल आणि मी माझं काम महत्त्वाचं आहे ते टाकून त्याची मदत करायला गेले, तर मी माझं जे मेन काम आहे ते सोडून देणं, जे माझं इम्पॉर्टंट काम आहे ते मी सोडून त्या व्यक्तीचे काम करायला निघून जाईल. पण त्या व्यक्तीला त्याची काही कदर राहणार नाही, त्या व्यक्तीला त्याचा काही इम्पॉर्टन्स राहणार नाही. तो व्यक्ती उलट मलाच नावं ठेवेल, माझ्या कामाला नावं ठेवेल किंवा म्हणेल की यार तुझ्याने काहीच होत नाही म्हणत. पण मी तिथे त्याची माझं जे महत्त्वाचं काम आहे ते सोडून मी त्या व्यक्तीसोबत केलं, त्या व्यक्तीचं काम करण्यासाठी, त्याची मदत करण्यासाठी, तर पण त्याला काहीच चालेल नाही. मग अशा वेळी नुकसान कोणाचं होणार? माझं इम्पॉर्टंट काम होतं, राहून गेलं ते झालं नाही. त्या व्यक्तीचं मी काम करायला गेले, पण त्या व्यक्तीने मला चुकीचं ठरवलं, माझ्या कामाला नावं ठेवली, मला नावं ठेवली. मग इथे काय नुकसान कोणाचं झालं? माझं झालं. मग असेच आपलं नुकसान होऊ नये, आपला वेळ वाया जाऊ नये, आपली मेहनत वाया जाऊ नये, आपली एनर्जी वाया जाऊ नये. म्हणून ह्या गोष्टींसाठी आपल्याला बाउंड्रीज सेट करण्याची गरज आहे. आता ह्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल, समजून घ्यावं लागेल की कोणती गोष्ट खूप जास्त गरजेची आहे, कोणाची मदत करणं महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. सिच्युएशननुसार गोष्टी समजून घ्यायला शिकायला लागेल. तुम्हाला हवं असेल तर मी ट्राय करेल त्याच्यावरती एखादा स्पेसिफिक पूर्ण व्हिडिओ बनवण्याचा, ज्याच्यामध्ये मी त्या बाउंड्रीज कशा सेट करायच्या ह्याच्याबद्दल सांगू शकेल. पण सध्या मी एवढंच सांगते की तुम्ही सिच्युएशननुसार, तुमच्या गरजेनुसार, महत्त्वानुसार बाउंड्रीज सेट करायला शिका.
ओके. आता दुसरी गोष्ट म्हणजे अफर्मेशन्स. आपण जसं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केली ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केली, तसंच अफर्मेशन्स आहे. पण अफर्मेशन्स कसे बोलायचे, तर अफर्मेशन्स आपण थँक्यू किंवा म्हणजे कृतज्ञ व्यक्त करून, ग्रॅटिट्यूड व्यक्त करून सुद्धा म्हणू शकतो अफर्मेशन, किंवा मग नुसते अफर्मेशनसुद्धा म्हणू शकतो. जसं की प्रेझेंट वेमध्ये अफर्मेशन्स म्हणायचे. जसं की तर उदाहरणासाठी म्हणायला गेलं तर प्रेझेंट वेमध्ये जर का तुमच्याकडे आता पैसे नसतील, तर तुम्ही असं म्हणू शकता अफर्मेशन्समध्ये की माझ्याकडे आता 1,00,000 रुपये आहेत. आणि हे तुम्ही रोज अफर्म करू शकता. म्हणजे रोज उठताना झोपताना ही गोष्ट बोलायची की माझ्याकडे 1,00,000 रुपये आहेत, माझ्याकडे 1,00,000 आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं ते मॅनिफेस्ट होईल. हे एक मॅनिफेस्टेशनची टेक्निक आहे. आणि ही टेक्निक यूज करून तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला शिकू शकता. जसं की तुम्ही लिहू शकता अफर्मेशन्स, किंवा मग आरसा. आपण तयार होताना आरशात बघतो, आपण सुंदर दिसतोय की नाही आपल्याला आरशात बघून कळतं, राईट. मी तर म्हणेन तुम्हाला सेल्फ लवची प्रॅक्टिस करायची असेल तर आरशासमोरच करा. काही नाही करायचं, एक आरसा घ्यायचा जो की आपल्या प्रत्येकाच्या घरात असतो. आरशासमोर जायचं, थांबायचं, बसायचं आणि त्याच्यामध्ये बघून स्वतःच्या डोळे घालून फक्त असं म्हणायचं की माझ्या स्वतःवरती खूप प्रेम आहे. मी माझ्या स्वतःची खूप चांगली काळजी घेते. मी माझ्यासाठी जे बरोबर आहे, जे चांगलं आहे तेच करते. असे अफर्मेशन्स म्हणायचे. ओके. आणि मी खरं सांगते, असे अफर्मेशन्स म्हणल्याने तुम्हाला खरंच खूप चांगलं वाटेल, आतून हॅपीनेस येईल तुमच्यामध्ये. आणि हे अफर्मेशन्स बोलताना स्वतःच्या डोळ्यात डोळे घालूनच बोलायचे आणि ते आरशात बघूनच आरशात बघून बोलायचे. याला मिरर टेक्निक असं म्हणतात. हां. आणि मी हे खूप करते, मी अजूनही ही गोष्ट करते आणि मला खूप छान आवडतं स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःच्या ब्युटीला बघणं आणि स्वतःवरती प्रेम करणं. तशा प्रकारे मला खूप आवडतं, त्यामुळे मी ते करत असते. मी सांगते तुम्ही तेच करा. स्टार्टिंग त्यापासून करा. तुम्ही लिहू पण शकता. ते सगळे जे अफर्मेशन्स तुम्ही तुमच्या म्हणजे आरशात बघून जे बोलताय ते सगळे तुम्ही सकाळ संध्याकाळ म्हणजे झोपताना उठताना लिहू शकता. तर मग आता लास्ट जी गोष्ट आहे ती आहे मेडिटेशन. तुमच्या लाईफमध्ये काहीही प्रॉब्लेम असू द्या, तुम्हाला मेडिटेशन हा एकच उपाय मी सांगते. प्रत्येक गोष्टीवरती कामाला येतो हा आणि खूप चांगला आहे. खूप जुन्या काळापासून चालत आलेला आहे. खूप एशियंट म्हणतात तशा काळापासून चालत आलेला आहे हा. इनफॅक्ट इन्व्हेंटच तिथं झालेला आहे, आपण तर काय म्हणतो आहे. तर मेडिटेशन करायचं प्रत्येक गोष्टीवरती खूप चांगला उपाय आहे हा. आणि आजकाल यूट्यूबवर भरपूर सारे गायडेड मेडिटेशन येतात. सेल्फ लव गायडेड मेडिटेशन टाकलं की तुम्हाला भरपूर सारे मेडिटेशन भेटते. आणि जर का तुम्हाला हवं असेल तर ऑफकोर्स अगेन मी करू शकते. तुम्ही फक्त मला कमेंट करा, मी देईल करून तुम्हाला व्हिडिओ. आणि मग तो तुम्ही डेली ऐकू शकता, ज्यामुळे तुम्हाला स्वतःवरती प्रेम करायला सोपं जाईल. तर मेडिटेशन चांगलं आहे. मेडिटेशन ऐकताना सुद्धा अफर्मेशन्स असतात, किंवा मग स्वतःवरती प्रेम कसं करायचं ह्याबद्दल सांगितलेलं असतं. किंवा मग एखादं म्युझिक असतं, जे म्युझिक ऐकून आपल्याला हॅपी वाटतं आणि आपण हॅपी झाल्यावरती तर ऑफकोर्स सेल्फ लव येणार, राईट. आता सगळं आमचं करून झालेलं आहे किंवा आम्हाला सगळं कळालेलं आहे, पण आता त्यानंतर ते सगळं केल्यानंतर काय होणार आहे, म्हणजेच सेल्फ लव प्रॅक्टिस केल्यानंतर काय होणार, भरपूर काही, खूप काही होऊ शकतं. तुमचं पूर्ण आयुष्य चेंज होईल. मी तर म्हणेल पूर्ण 90 डिग्री आयुष्य तुमचं चेंज होऊ शकतं. मी म्हटलं जसं की तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला काही ती माहिती नसते, त्यामुळे तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी कळणार, तुमच्या आवडीनिवडी कळणार, तुम्हाला आयुष्य जगायला सोपं जाणार. तुम्ही नेहमी आनंदी खुश राहणार, दुसऱ्यांना माफ करायला शिकणार, स्वतःवरती प्रेम करायला शिकणार, स्वतःला माफ करायला शिकणार, स्वतःची काळजी घ्यायला शिकणार. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करायला शिकू आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये इझिली खूप सोप्या पद्धतीने आपल्या लाईफमध्ये रुजवून घेऊ, तेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढेसुद्धा जाऊ. आपल्या करिअरमध्ये, आपल्या शिक्षणामध्ये, आपल्या पर्सनल आयुष्यातसुद्धा आपण खूप पुढे जाऊ. आपण नाती जपायला चांगलं शिकू. ओके. सेल्फला म्हटलं की आपण पहिलं पण सेल्फिशपणा करू द्यायचं नाही, तर नाती दूर जातील, सगळे लोक आपल्यापासून दूर जातील, आपण स्वतःवरतीच काळजी करतो नाही. जेव्हा आपण सेल्फ लव करतो आणि जेव्हा आपण सेल्फ लव करून म्हणजे
सेल्फ लवच्या जर्नीमध्ये खूप पुढे जातो. स्वतःवरती जेन्युइनली आपण जेव्हा प्रेम करायला लागतो, स्वतःची काळजी घ्यायला लागतो, तेव्हा आपली फॅमिली आणि आपले आजूबाजूचे जे रिलेशन्स असतात, आपले फ्रेंड्स, नातेवाईक सगळे खूप चांगले व्हायला लागतात आणि आपल्यासोबत चांगले व्हायला लागतात. तेव्हा तुम्हाला पहिले मी सांगते, जेव्हा तुम्ही हे सगळं करून मोकळे व्हा आणि एखाद्या दिवशी तुमच्या एखाद्या दूरच्या नातेवाईकाला भेटाल, ज्या नातेवाईक तुमचं अजिबात पटत नाही, ज्या नातेवाईकाशी, किंवा जी नातेवाईक तुम्हाला अजिबात आवडत नाही, कोणीही असू शकतं, ते मामा, काका, मावशी, काकू, कोणीही असू शकतं, तुम्हाला अजिबात ती व्यक्ती आवडत नाही. पण जेव्हा तुम्ही सेल्फ लव्ह जर्नीनंतर त्या व्यक्तीला भेटाल ना, तेव्हा तुम्ही स्वतःच्याही त्या व्यक्तीच्याही प्रेमात पडा. म्हणजे त्या व्यक्तीसोबत तुमचं नातं खूप छान होऊन जाईल. तुम्ही खूप छान प्रकारे त्यांच्याशी भेटाल, खुश होऊन त्यांच्याशी भेटाल. असं नाही की आता ते घरी येणार आहेत, शी बाई तर हे काय, परत त्यांचं बोलणं ऐकायला लागणार, हे बोलणार, ते बोलणार, सगळं मूड ऑफ नाही. तुम्ही असं काहीही होणार नाही तुमच्यासोबत. तुम्ही खुश असाल आणि तुम्ही ऑलवेज खुश राहायला शिकलेले असणार. म्हणून ठीक आहे, येतील, राहतील, जातील. कारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेलं असणार आहे. सगळे त्या व्यक्तीने तुमच्यासोबत काहीही केलेलं असू दे, तुम्हाला काहीही बोललेलं असू दे, तुम्ही त्या व्यक्तीला माफ केलेलं असणार आहे. हे सगळं होणार आहे सेल्फ लव्ह जर्नीनंतर. तुम्हाला एक्सपिरियन्स येईलच, तुम्हाला कळेलच. जेव्हा तुमची जर्नी कंप्लीट नाही होणार ती कधी, कारण की ती कंटिन्यूस तुमच्या आयुष्यभर तुमच्यासोबत चालत राहणार आहे. पण तुम्ही जेव्हा त्याच्या मध्यंतरात पोचाल, जेव्हा तुम्ही खरंच ते आतमधून स्वतःच्या आतून फील करायला लागेल ना ती गोष्ट, तेव्हा तुम्हाला बरोबर कळेल की त्या जर्नीमध्ये आल्याच्या नंतर काय होणार. संपत कधी नाही ती, माझी अजूनही चालू आहे. तर हा होता सेल्फ लव्हवरचा व्हिडिओ. स्वतःवरती प्रेम कसं करायचं, का करायचं, ह्याच्यावरचा व्हिडिओ. आता मी हा व्हिडिओ का टाकला, का आता 2 दिवसातच व्हॅलेंटाईन डे आहे. त्या दिवशी एक दुसऱ्यांवरती नाही तर स्वतःवरती प्रेम करायला शिकावं, म्हणून मी हा व्हिडिओ टाकला. कारण की व्हॅलेंटाईन डे ऑफकोर्स प्रेमाचा दिवस आहे आणि त्या दिवशी मला नाही वाटत की आपण स्वतःला कमी समजावं, स्वतःला मागं ठेवावं. त्यामुळे सर्वात पहिलं स्वतःवरती प्रेम करायला शिकावं. म्हणून ह्या प्रेमाच्या दिवशी मी तुमच्यासाठी हा प्रेमाचा व्हिडिओ घेऊन आला आहे. त्यामुळे स्वतःवरती प्रेम करा. ह्या व्हिडिओलाही भरपूर प्रेम द्या, मलाही भरपूर प्रेम द्या. आणि त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असंच तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ज्यावरती तुमचं जेन्युइन प्रेम आहे, खरंच प्रेम आहे, त्या सर्व लोकांना ही व्हिडिओ शेअर करा. म्हणजे ते लोकंसुद्धा स्वतःवरती प्रेम करायला शिकतील, त्यांचीसुद्धा सेल्फ लव्हची जर्नी स्टार्ट होईल. आणि आय लव्ह यू अँड प्लीज लव्ह मी.